खेळाडू, वन ऑफ द मोस्ट डेंजरस बॅट्समन, ज्याला बायकर मॅनने ओळखलं जातं, ज्याच्या नावावर 34 बाईक, 5 फोर व्हीलर आहेत, तो वन ऑफ द मोस्ट डेंजरस टेनिस क्रिकेट मधील केतन म्हात्रे. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे मित्रांनो. डीजे ब्रावो जागृती स्पोर्ट्सचे विशाल म्हात्रे आपल्यासोबत इथे उपस्थित आहे, त्यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. सॅमी कलान रील स्टार पत्रा पाटील साहेब यांचं सुद्धा आगमन झालंय. मित्रांनो टाळ्यांच्या गडगडाटात केतन म्हात्रे याचं स्वागत झालं पाहिजे. मित्रांनो नगरीमध्ये विटाबाच्या या मैदानामध्ये ऐतिहासिक क्षण निर्माण झालेला आहे मित्रांनो, ज्याच्या नावावर आतापर्यंत 34 बाईक, 5 फोर व्हीलर, ज्याला बायकर मॅन म्हणून ओळखला जातो, ज्याने ISPL गाजवली, ज्याने रतनबुवा पाटील या टुर्नामेंटमध्ये, या भव्य दिव्य टुर्नामेंटमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा किताब पटकावला, तो सर्वांचं मन जिंकणारा खेळाडू केतन म्हात्रे आज आपल्यासोबत इथे व्यासपीठावर उपस्थित आहेत. खेळाडूचे सामने बघण्यासाठी आपण लांब लांब पर्यंत जातो. मग ते सामने अंजूरला असो, पनवेलला असो, ठाणा रायगड असो, कुठेही असो, जे सामने बघायला आपण बाहेर बाहेर जातो, तो खेळाडू ज्याने ठाणा रायगड या संघाविरुद्ध ठाणे कडून ठाण्याचा टायगर, ज्या ठाण्याचा वाघ ज्याला म्हणतात, ठाण्या संघाचं नेतृत्व केलं, ठाणे संघाचा कर्णधार केतन म्हात्रे आज स्वतः आपल्या विटाव नगरीमध्ये पऱ्याच्या मैदानामध्ये या स्पर्धेमध्ये उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे जागृती स्पोर्ट्स डीजे ब्रावो विशाल म्हात्रे आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे सॅमी कलान पत्रा पाटील साहेब आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीने, सर्व क्रीडा रसिकांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. आज वर नेलं तो केतन म्हात्रे आपल्यासोबत उपस्थित आहे. चला सामन्याकडे सुद्धा वळूया. कौशिक गोलंदाजी मार्कवर, पुढे चेंडू बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र चेंडू थोडासा खाली राहिला. हा चेंडू निर्धाव चेंडू येतोय आणि नक्कीच धाव फलकावर जर आपण धावा बघितल्या तर धावा लागल्या आहेत 14 धावा. नक्कीच चांगली सुरुवात म्हणू शकत नाही साई 11 संघासाठी. फलंदाजी करणारा संघ साई 11 संघ आहे, जो संघ डिफेंडिंग चॅम्पियन संघ आहे. इनसाइड आउट खेळलाय, कव्हरच्या डोक्यावरून, व्हॉट अ शॉट, क्या बात आहे. नक्कीच केतन म्हात्रे असे फटके त्याच्या बॅट मधून आपण बऱ्याच वेळा पाहिले आहेत. मग तो इनसाइड आउट असो किंवा पुल असो, ऑन ड्राईव्ह असो, ऑफ ड्राईव्ह असो, सर्व फटके केतन म्हात्रे कडे आहेत आणि 360 डिग्री खेळणारा हा प्लेयर. पुढे चेंडू पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होता. 2 धावा मागच्या चेंडूवर आल्या. धाव फलकामध्ये भर झाली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 16 धावा. नक्कीच मित्रांनो 34 बाईक, 5 फोर व्हीलर, दिग्गज खेळाडू. आणि केतन दादा तुम्हाला सांगू इच्छितो, या स्पर्धेतून आयोजकांनी असं डिसाईड केलंय, जिथे आज तुमचा फोटो त्या पेंटिंगवर दिसतोय, या स्पर्धेपासून दरवर्षी जो मॅन ऑफ द सिरीज पटकावेल त्याचा फोटो तिथे लावला जाईल, त्याला मान मिळेल. आतापर्यंत जास्तीत जास्त मॅन ऑफ द सिरीज तुमच्या नावावर आहेत. या स्पर्धेपासून पाहूया कोणता खेळाडू त्या फोटोकडे जातोय, त्या भिंतीकडे जातो आणि त्याचा फोटो लागतोय तिथे. नक्कीच 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर जर धावसंख्या पाहिली, धावसंख्या स्थिरावली ती म्हणजे 16 या धावसंख्येवर. नक्कीच प्रशांत, आपण आता जो विषय बोललात भिंतीवरती फोटो लागणार, नक्की तो वॉल ऑफ फेम म्हणून आपण ओळखलं जाणार आहोत यापुढे. कारण केतन म्हात्रेसारखा खेळाडू जो आपल्या मध्ये आता आहे, आपले 2 शब्द नक्कीच व्यक्त करतील आणि मार्गदर्शन करतील आपल्या उभरते जे खेळाडू आहेत विटाळ गावातील.
आणि मार्गदर्शन करतील. पाहूया विटा गावातील जे खेळाडू आहेत त्यांना ही संधीचा लाभ कितपत उचलता येतो, कारण हे जे मोठे स्टार आहेत टेनिस जगातले ते आता आपल्या मध्ये आहेत, आपल्या समोर आहेत, आपल्या मार्गदर्शन करणार आहेत. नक्की त्याचा लाभ सगळ्यांनी घेतील. जर आपण पुढील होणारा सामना पाहिला, दोन्ही संघ सज्ज राहायचंय, नाणेफेकीसाठी यायचंय इनिंग झाल्यावर. चौथ्या षटकातील पहिला चेंडूला 2 धावेने स्वागत केलंय गोलंदाज दीपराजचं. 2 धावेने धावसंख्येत भर, धावसंख्या झाली 18.